माळेगाव कारखाना अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब. प्रांताधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने निर्णायक बैठक पुढे ढकलली. राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बोलावण्यात आलेली संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक आज अचानक तहकूब करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी आज रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रांत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली नाही. पुढील तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचं कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान माळेगावच्या नवनिर्वाचित संचालिका तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रथमच संस्था प्रतिनिधी आणि ब वर्ग मतदारसंघातून संचालक झाल्यानंतर आजच्या बैठकीस उपस्थित राहिल्या. त्यांनी संचालक मंडळातील सदस्यांची ओळख करून घेत कारखान्याच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. सध्या सुरू असलेल्या गाळप हंगामाचा आढावा घेताना साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थिती, क्षमता आणि साखर उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीस उपाध्यक्ष संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब तावरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तसेच छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची उपस्थिती होती. दुसरीकडे माळेगावच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील बैठकीत अध्यक्षपदाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देणार आहे, तसे संचालक मंडळाने पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. कमी आले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्याचं गळीत लवकर समाप्त झाले आहे. खरं तर हा साखर उद्योग पूर्वी 160 ते 180 दिवस चालायचा, तो आता 100 ते 120 दिवसांनी भेटलेला आहे. भविष्यात ह्या साखर उद्योगाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच आहेत. क्षेत्र तेच आहे, कारखाने वाढलेले आहेत. महाराष्ट्रात यावेळेला जवळजवळ 205 सहकारी साखर कारखाने दोन्ही मिळून खाजगी आणि सहकारी जवळ 205 सहकारी साखर कारखाने चालू आहेत आणि क्षेत्र तेच असल्यामुळं कारखान्यावर आर्थिक समस्या सर्व साखर कारखान्याच्या होत्या. खरं तर 2019 साली केंद्र शासनानं MSP मिनिमम सपोर्ट प्राईस साखरेची 31 रुपये केली. त्याच्या अगोदर 2018 29 रुपये, त्यानंतर आज 21 रुपये त्यात वाढ नाही झाली. परंतु नक्कीच प्रयत्न करीन हा शब्द मी तुम्हाला असेल. दादांच्या सहवासातले 40 वर्षामध्ये काही वर्ष दादांची सकाळच कारखान्यांच्या यमनीला फोन करण्यापासून व्हायची. आपल्याला माहिती आहे की दोन शुगर असेल किंवा बाकीचे सगळे कारखाने असतील, त्या सगळ्या कारखान्यांचं अधूनमधून मी पण भेट द्यायची. त्याच्यामुळे अगदी सखोल माहिती नसली तरी मला याविषयीची तोंड ओळख चांगली आहे. अनेक गोष्टी दादांच्या बोलण्यातून रोज सकाळपासून आम्ही तेच ऐकायचो. त्यामुळे काम करताना अडचणी आल्या तर तुमच्या सहकार्याने नक्कीच अशक्य होणार नाही. आपले सगळ्यांचे अधिकार, सगळ्यांची स्पेस, तुमच्या कार्यासाठी जे ज्या म्हणून तुमचे जे काही टॅलेंट असेल त्यांना नक्कीच त्याचा विचार केला जाईल. माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं नावडणाऱ्या गोष्टी घडणार नाहीत त्याची मी काळजी घेणार आहे. कारण हा आपला कारखाना, आपला प्रत्येक घटक कसा चांगल्या प्रकारे वाटचाल करेल याकडे माझं नक्कीच लक्ष असणार आहे तुमच्या सहकार्याने. आजच्या प्रांतसाहेबांच्या आजारपणामुळे याची जी कारवाई होती. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.